हाय, आपल्याला दिसत आहे हे तयार गुलाबजामुन। हा गुलाबजामुन घरीच तयार केलेला आहे। उद्या रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त हे तयार केलेले आहे। व्हिडिओ करायचे कारण म्हणजे नेहमी गुलाबजामुन आम्ही खवा तयार करून किंवा बाहेरून खवा आणून त्यामध्ये गव्हाचे पीठ किंवा मैदा मिक्स करून गोळे करून गुलाबजामुन तयार करत होतो, किंवा इन्स्टंट मिळत असलेले मिक्स आणून गुलाबजामुन मिक्स आणून त्याचे गुलाबजामुन तयार करत होते। आज मला काहीतरी वेगळं करावंसं वाटलं, म्हणून मी घरातीलच काही वस्तूंपासून गुलाबजामुन तयार केले। ह्यासाठी मी रोजच्या उपमाचे घरातीलच रवा घेतलेले आहे, फ्रेश सोय घेतलेले आहे दुधावरचे, फ्राय करण्यासाठी तूप घेतलेले आहे, तेल घेतलं तरी सुद्धा चालते, पाकासाठी साखर आणि मळताना थोडं खुसखुशीत व्हावं म्हणून मिक्स करायसाठी खायचे सोडा घेतलेला आहे। पहिल्यांदा एका पातेल्यात रवा काढून घ्यायची आहे, त्यानंतर त्यामध्ये साय मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे। ते मिक्स केल्यानंतर थोडं वाळलं दिसत असले की थोडेफार वरून दूध पण सोडू शकतो आपण। असं रबरबीत झाल्यानंतर आपण कडेला 1 तासभरसाठी ठेवायचं आहे। त्यानंतर ते सगळं व्यवस्थित त्यात साय, दूध आणि रवा एकजीव होऊन आपण कणिकसारखं होते, ते घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे, 1-2 चमचे तूप घालायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। मळून घेतल्यानंतर थोडे तूप हाताला लावून गोळा तयार करायचा आहे। असे अगदी अलगद हलक्या हाताने लहान लहान गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि तेल किंवा तुपामध्ये असे छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। एकदम हलके व्यवस्थित असे नंतर केलेले पाकामध्ये सोडायचं आहे। 10-15 मिनिटात म्हणजे सगळं पाक हिरवून घेऊन असे छानसं सर्व करण्यासाठी थोडंसं गार्निश करून देऊ शकतो गुलाबजामुन। थँक्यू।